वाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले का, किती जणांना अटक केली आहे, काय सगळा प्रकार आहे? विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत आज 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. परस्परांविरुद्ध हे 2 गुन्हे आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्यांचा संबंधित कारखान्याच्या ताब्यावरून आणि एकंदरीत टेनंटशिपवरून वाद सुरू होता. कोर्टात पण हा विषय सुरू आहे. आज रोजी सकाळी यातील जो टेनंट आहे त्याच्या कारखान्यात घुसून जवळपास 40 शिलाई मशीन ज्या आहेत त्या परस्पर काढून अज्ञात स्थळी नेण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने संबंधित मालक जे आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आणि शिवाय काल रात्री पण यांचे काही वाद झाले होते आणि त्या वादातून काही गोष्टी झाल्याचं संबंधित मालकाने सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने पण एक दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये जवळपास 6 आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 4 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड जी आहे ती मिळालेली आहे. पुढील तपास जे आहे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करत आहेत. नुकसान झालं तुमचं, काय काय घेऊन गेले? रात्री 10:30 वाजता मला फोन आलेला सिक्युरिटीचा. तर 40 महिला आणि 70-80 पोरं आणि सिक्युरिटीला मारून त्यांना पळवलं. पहिले त्यांनी आमचे काही कॅमेरे तोडलेत की त्यांचा पिक्चर आला नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी चोरी केली. चोरीमध्ये आमच्या ब्रँडेड कंपनीचा जो बॉन्कर्स कंपनीचा आहे त्याचा कमीत कमी त्यांनी 40 लाखाचा माल आणि कॅमेरे तोडले, मशिनरी घेतलेल्या आहेत. 40-50 मशिनरी पण घेतली आहेत. मी OMB कंपनीचं कॅन्टीन हँडल करते. तर मला ते सगळं माझं असल्या कारणाने माझ्या वस्तू राशनपासून भांडी, सिलेंडर, शेगड्या सगळं चोरीला गेलेलं आहे. आणि त्यांची दहशत एवढी होती की आमचं सकाळी आम्ही कामाला आल्यानंतर त्यांच्या माणसांनी येऊन, त्या लेडीज लोकांनी येऊन आम्हाला अक्षरशः हत्यारे त्यांच्या हातात दिसले आणि आम्हाला धमकावण्यात आले की बाबा तुम्ही इथं कामाला कशाला, तुम्ही निघा इथून. माझं कॅन्टीन असल्या कारणाने मी तिकडून हटली नाही. तर त्यांच्या महिला कमीत कमी 20-25 महिलांनी त्यांनी माझ्यावर अटॅक केला. किती महिला होते, किती पुरुष होते? 40-50 महिला होत्या आणि 70-80 पोरं होते. म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून जात आहे. हो. आणि आमचे जे मालक आहे संजय गुप्ता, त्यांनी रात्रीही कंप्लेंट केलेली होती. पोलिस आलेत पण तेवढ्या पुरता. जसं काही व्हायच्या अगोदर त्यांनी ऍक्शन घेतली असती तर ही गोष्ट आली नसती. सगळ्या गोष्टी माहिती असून ते अजूनही पंचनामासाठी सुद्धा इथं आलेले नाहीयेत. तर मला एवढंच पाहिजे की आम्ही जर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या शेजारी असून जर आम्हाला प्रोटेक्शन मिळत नाही तर आम्ही जावं कुठे? ज्यावेळेस पोलीस आले किंवा बाजूला पोलीस केले त्यावेळेस ते चोर आतमध्ये होते का कंपनीमध्ये? हो. त्यांनाच गोडसे साहेब होते, त्यांचे सगळे सहकारी होते. त्यांनी येऊन काही लोकांना, महिलांना पण घेतले. आणि जो मुकेश वाधवा, जो मेन सूत्रधार आहे आणि त्याच्या साथी, ते मी तुम्हाला काही फुटेज पाठवते, त्याच्यात त्यांचे सगळे येतील. तर त्यांनी अक्षरशः त्यांना ऑर्डर दिलेले की हे सामान चोरी करा, हे कॅमेरे तोडा आणि आमच्यावर बोट दाखवून महिलांना माझ्यावर मारण्यासाठी पाठवलेले. तो स्वतः ऑर्डर देताना मी तुम्हाला फुटेज पाठवतो. बरं, हे कॉम्पिटिटर त्यांचं नाव घेतलं? हो. त्यांचा काय व्यवसाय? त्यांचं कसं आहे, व्यवसाय नाहीये ते, फक्त माझी जागा ह्यांचं सिव्हिल मॅटर चालू आहे. संजय गुप्ता आणि मुकेश वाधवा यांचं सिव्हिल मॅटर झालं. तुला काही त्रास असेल तर तुमचं सिव्हिल मॅटर तुम्ही कोर्टात बघा. आम्ही इकडे एम्प्लॉई वर्कर आहे, आम्हाला त्रास देऊन काय? आम्हाला हा त्रास 2 वर्षापासून खूप त्रास होतो. आता पहिले तर आम्हाला मानसिक त्रास होत होता, आता तर शारीरिक त्रास झालेला आहे. आमच्यावर अटॅक झालेला आहे अक्षरशः. मग ते वर्कर लोक असो, महिला असो किंवा म्हातारे वगैरे वॉचमॅन. मुकेश वाधवा, सुनीता मोहोळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.